अरे वा, काय काय चाललंय सर? छान आहे रे अंगठी, फारच मस्त आहे. थँक्यू. पण अंगठी नका म्हणू ना. अरे आता अंगठीला अंगठी नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? तुमच्यासाठी ही अंगठी असेल, पण माझ्यासाठी माझ्या प्रेमाची ही पहिली आठवण आहे. माझं पहिलं गिफ्ट आहे. अरे हो, विसरलोच मी. पिंकीसाठीच घेतलीस ना तू? ऑफकोर्स. सर, तुम्हाला काय वाटतं? आज ही अंगठी मी तिला दिली तर ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल? हो, अर्थात स्वीकार करेलच ती. पण ती अंगठी जरा थोडी नाजूक वाटते ना? म्हणजे असं का बोलताय तुम्ही? नाही, त्याचं काय आहे ते, पिंकीची बोट जरा काय म्हणतील त्याला, अशी जाडजाड आहेत ना जरा, तर ती त्या मानानं जरा नाजूक वाटते ना अंगठी. तुम्हाला कसं कळलं? काय श्रेयस, आता मला नाही तर कोणाला कळणार? 3-3 वेळा तो हात माझ्याच गालांवर पडलाय ना, त्यामुळे अजूनही असं वाटतं की ती बोट इथेच उमटलीत की काय. मी नाही सांगणार तर कोण सांगणार अजून तुला? ते आहेच म्हणा. नाही, तुला हे पिंकी बद्दलचं कौतुक म्हणून तू बोलतोयस की माझ्याबद्दलची सहानुभूती म्हणून बोलतोयस? सर जाऊ देत ना. महत्वाचं हे आहे की आज ही अंगठी मी पिंकीला देणार आहे. गुरुनाथ, हे कपडे कसे होतील? मला नाही होत. हो, कसे होतील ना, म्हणजे मापाचेच कपडे नाही तर होतील कसे? मी एक काम करतो, मी शनायाला सांगतो, ती तुला बरोबर तुझ्या मापाचे कपडे देईल. नको नको नको, शनायाला कशाला? मला काही गरजच नाही. काय त्यात काय नको नको, मी सांगतो ना, लगेच काम होईल. शनाया, शनाया. गॅरी ऐक ना, मला होत नाहीयेत कपडे. अच्छा ओके ओके. काय काय झालं बच्चा? मला हिच्यासोबत झोपायचं नाही, मला तुझ्यासोबत पण झोपायचं नाही. शनाया इट्स ओके, मी मॅनेज करेन, मी हॉलमध्ये झोपेन. ओके? ऑफकोर्स हॉलमध्येच झोपणार आहेस तू, नाही तर कोणासोबत झोपणार होतीस ग? आणि तसे तुमचा काहीतरी प्लॅन असेलच ना? ए, आमचं काही ठरलेलं वगैरे नाही हा, प्लीज. तसे मला काही देणं घेणं नाहीये. ओके, बाय द वे, पिंकी माझी बेस्ट फ्रेंड आहे, सो मी ठरवलंय की पिंकी आणि मी माझ्या बेडरूम मध्ये झोपणार आहोत. काय हे कधी ठरलं? शनाया, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो का, काय झालं? तू आणि पिंकी कसे काय एकत्र झोपू शकता तुम्ही? नाही ना? हो, काय प्रॉब्लेम काय? असं कसं सांगू मी? प्रॉब्लेम असं सांगता नाही येते ना. प्रॉब्लेम कसा सांगू कळत नाही. हा, प्रॉब्लेम हा आहे की, सॉरी म्हणजे मी चार चौघात सांगतोय, पण तू लोळतेस ना झोपताना, तर त्रास होतो. तसा त्रास होईल ना पिंकीला. हा, गुरुनाथ आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोललाय. लोळतेस ना तू शनाया? मला लोळण्याचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. आणि हे काय, मी उशी पण आणली आहे माझी बरोबर. मी एकटी झोपेन इथे हॉलमध्ये. तुम्ही बघा आपापलं काय ते. ए अजिबात नाही, मी तुला आल्यापासून म्हणते ना मला तुझ्याशी बोलायचं. आता थांबतेच तर प्लीज माझ्यासोबत झोप ना, प्लीज. शनाया, शनाया ऐक ना माझं प्लीज. काय नेहमी तुझंच ऐकते मी, मला नाही ऐकायचं तुझं. शनाया, तुला कळत कसं नाही? अरे तू नीट सांगशील तर कळेल ना. प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? हो, सांगितल्याशिवाय मला कळत नाही, माझा USP येतो. यार, आता हिला कसं समजवतील? माया, तू सांग ना तिला. शनाया प्लीज ऐक ना, तो एवढं सांगतोय तर प्लीज. हिने सांगितल्यावर मी ऐकण्याचं का वाटलं तुला? एनिवे, मी पिंकी सोबत कम्फर्टेबल आहे, मी तिच्यासोबतच झोपणार आहे. तू काय बोलतेस शनाया? तू पिंकी बरोबर तू कशी काय कम्फर्टेबल असू शकतेस? मी नवरा आहे ना तुझा. सो तू नवरा असण्याचा आणि मी पिंकी सोबत झोपण्याचा काय संबंध आहे? शनाया, कसं सांगू तुला मी समजावून? म्हणजे असतं ना असं काहीतरी, म्हणजे पुरुष स्त्री, म्हणजे स्त्री पुरुष, पुरुष पुरुष, स्त्री स्त्री, नैतिक अनैतिक. आता काय समजून मी काय बोलू नैतिक अनैतिक बद्दल? कळतंय ना मी काय म्हणतोय? नाही, मला काही कळत नाही, तू काहीही बोलतोयस बावडा अर्ग. आता म्हणतोय माझा नवरा आहे, आधी म्हणाला लग्न व्हॅलिडच नाही, आणि मध्ये म्हणत होता मी वेडी आहे, नाही का ग माया? एक मिनिट, आता मी बोलतो. यांचं पण म्हणणं आहे काहीतरी. हो पिंकी. सर, हा,
जर त्या दोघींना एकमेकींबरोबर झोपण्यात काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आता मला असं मनापासून वाटतं की आजची रात्र पिंकीने माझ्या बरोबर घालवावी. काय? गप्पा मारत. पण मी हट्ट करतोय का? करतोय मी हट्ट? सज्जन सज्जन. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे रोमिओ, म्हणजे श्रेयस, कसं समजावून सांगितलं तर तुला कळेल? मी काय उदाहरण देऊ मी? हा म्हणजे असं समजा हवं तर की निखारा आणि त्याच्या शेजारी एखादा लोण्याचा गोळा जर ठेवला तर काय होईल हे समजून घ्या ना तुम्ही. ये गोळा वेळा काय बोलतोयस तू? हे बघ, मी पिंकी सोबतच झोपणार आहे, हे फायदल आहे. ओके, मला कोणी अडवू शकत नाही. चल का पिंकी? चल गोळा. थांब रे. बाप्पा, सौमित्राच्या बाबतीत जे काही घडतंय त्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. त्याला हे सगळं करायला सांगून मी फार मोठी चूक केली. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. त्याचं खरं रूप जर सगळ्यांना कळलं तर आम्हा सगळ्यांनाच त्याचे खूप मोठे परिणाम भोगायला लागतील. सौमित्राच्या आईबाबांना त्याचा खूप त्रास होईल. हे असं काही घडलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. माझी तुला हात जोडून कळकळीची विनंती आहे, प्लीज माझ्या सौमित्राची काळजी घे आणि त्याची सुखरूप सुटका होऊ दे या सगळ्यातनं. गुरुनाथ प्लीज शांत हो. काय चाललंय? अरे काय यार, तू मला का शांत व्हायला लावतेस? तुला माझं वागणं दिसतं, माझी चिडचिड दिसते, ते नाही दिसत? नाही, ही शनाय ना दर वेळेला हिचं उलटच असतं काहीतरी. आपण एक सांगायला गेलं ना हिला उलटच करायचं असतं. आता काय गरज होती? हा म्हणजे आता सौमित्र आहे ना, तो आपल्याला माहिती आहे ना, मग ते दोघं असं बेडरूम शेअर करणं बरं वाटतंय का? मी समजू शकते तुझा राग, तुझी चिडचिड सगळं कळतंय मला. बट ऐक, मी काय सांगते. मी सामीला व्यवस्थित ओळखते. तो राधिकाला तिच्या परमिशन शिवाय टच करणार नाही. तर शनाया, डोंट वरी अबाउट हर. असं नाही ग माया, पण आपण कशाला उगीच रिस्क घ्यायची? विषयाची परीक्षा कशाला घ्यायची उगीच? म्हणजे आता ठरलं होतं ना सगळं की श्रेयस आणि पिंकी एकत्र असणार आणि मी सगळी सोय केलेली असताना हे काय नवीन आता? एक मिनिट, तुला नक्की राग कुठल्या गोष्टीचा येतोय? म्हणजे तुझा प्लॅन फसतोय म्हणून तुझी चिडचिड होते, की मी तुझ्या सोबत असून सुद्धा शनाया दुसऱ्या कोणाबरोबर तरी आहे या गोष्टीचा राग येतोय तुला? ए कम ऑन माया, प्लीज. असं काही नाहीये. तू समज. मग कसं आहे? अगं ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपला प्लॅन काय आहे की सौमित्राला जास्तीत जास्त त्रास व्हावा, म्हणजे पिंकीला जास्तीत जास्त त्रास व्हावा, बरोबर आहे? आता ती जर शनाया बरोबर राहिली तर आपला हा श्रेयस कसा त्रास देणार तिला? तुला कोणी सांगितलं की श्रेयस त्याला त्रास देऊ शकत नाही म्हणून? म्हणजे अरे कम ऑन गुरुनाथ, श्रेयस इज इन बॅडली लव्ह विथ पिंकी. तो ऑफकोर्स त्याच्या मागे मागे असणार. आपण कितीही अडवलं तरी पिंकी जिथे जाईल तिथेच जाणार आहे श्रेयस. खरंच असं होईल? ऑफकोर्स. आपलं फर्स्ट स्लीपर किती भारी. फायनली तू थांबायला रेडी झालीस यार. बरं झालं. बोल ना काहीतरी, मीच बोलते. ऐकते बोल बोल. तू अशी उभी काय आहेस? अशी म्हणजे? नाही म्हणजे ऑकवर्ड झालीस का? तुला कपडे हवेत का? नाही नको नको. असे कपडे मी आमच्या संस्कारात बसत नाही. आणि तसंही मला सवय आहे अशाच कपड्यात झोपायची. इतकी दमून येते ना मग क्लिनिक म्हणून तशीच झोप लागते. ओके बस ना. बसते बसते बसते. खेळ दिसत नाही वाटतं. बरं ऐक. बोल. ओके, सो मला माझ्या शो बद्दल तुला सांगायचंय. मी विचार करत होते की तो ऑनलाईन करावा, कारण माझे फॉलोअर्स खूप आहे ना. शनाया आणि मच्छा या शोर नाव तर सांगितलं मी तुला. शनाय, हे जे काय ठरवलंस ना तू, शो वगैरे, लव टिप्स, नको करूस ते. का? मी स्पष्ट सांगते, दुसऱ्यांना सल्ले देण्या एवढी अक्कल नाहीये तुला. डिस्करेज करतेस का ग? नाही, डिस्करेज नाही करत आहे, फॅक्ट सांगते. तू माझ्या टिप्स तर ऐक आधी. बोल बाई बोल बोल. ओके, सो आता तू मेल आहेस, म्हणजे इमॅजिन कर की तू मेल आहेस. इमॅजिन करू. हा, इमॅजिन करू. बर केलं इमॅजिन, मी पुरुष आहे.
सो बेसिकली माझ्याकडे जेव्हा फिमेल क्लायंट येईल ना, म्हणजे तुझी गर्लफ्रेंड येईल ना, तेव्हा मी तिला सांगेन की फर्स्ट डेटला त्याने तुझा हात पकडण्याची वाटच नको बघू, तूच त्याचा हात हातात घे. अगं नको ना, तुला किती वेळा सांगितलं नको ना टच करू. एवढं काय यायला लागली? अरे यार मी विसरले, काय सांगत होते मी तुला. सौमित्र, हीच वेळ आहे या शनायाला विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगण्याची. फक्त खरं काय ते कळल्यावर ही आरडाओरडा केला ना तर ठीक आहे ना, समजावतं तर येईल काहीतरी. पण हिच्याच मदतीने मला बाहेर सुद्धा पळता येईल. शनाया ऐक ना, ती लिंक तुटलीच आहे आता, तर ते राहू दे, ते विसरून जा. मला त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीतरी तुला सांगायचंय. नीट ऐक हं शनाया. शनाया, मी पिंकी नाहीये. एक्सक्यूज मी, मी आत येऊ शकतो का? ठीक आहे. काय केलं तू? ते कॉड ओ बाबा, बाबा आले. हात काय म्हणत होता? आत येऊ शकतो का मी? तू ऑलरेडी आत आलायस. हा? मी तर ट्राय करून बघत. ओ माय गॉड. शनाया, असं विचारण्याची एक पद्धत असते ना. पिंकीसाठी आलायस ना इकडे, फॉर्मॅलिटी करू नको. नाही, आत्ता मी पिंकीसाठी नाही आलोय. खरं तर मला तुझ्याशी बोलायचंय शनाया. पिंकी, तू जरा बाहेर जातेस का प्लीज? हा, म्हणजे मला शनायाशी बोलायचंय. काय रे, पार्टी चेंज? काय नाही. नाही नाही, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून, बाकी काही नाही. तू ते हे बघ, म्हणजे आपल्यात आधी जे काही झालं होतं, वाद जे काही ते सगळं आपण विसरून जाऊयात. हा, आणि तू आता बाहेर जे म्हणाली होतीस की तू तुझी काहीतरी कन्सल्टन्सी सुरू करणार आहेस, लोकांना सल्ले देणार आहेस, शनाया वन्स मोर वगैरे, ते लव्ह टिप्स. येस. सो मला तुझ्याकडून जरा लव्ह टिप्स हव्या होत्या. माय फर्स्ट क्लायंट हो. मी देणार तुला टिप्स देणार सगळ्या. आणि तुझा ऍक्च्युली बाहेरच जा, खरंच तू बाहेर जा, मग मी तुला याच्याबद्दलच्या टिप्स देते. पिंकी प्लीज. टिप्स हवेत ना? येस येस येस. सो प्रॉब्लेम सांग. नाही, प्रॉब्लेम ॲज सच काही नाही आहे. का नाही फोन करत आहे हा? सौमित्राचा फोन. हॅलो सौमित्र. हॅलो राधा. आम्ही कधीचा फोन करतोय तुला. अगं मला कसं उचलता येईल ते फोन? इथे सतत कोणी ना कोणी माझ्या आजूबाजूला आहे. तो गुरु, माया, श्रेयस, शनाया, कोणी मला असं नाही सतत रिसिव्ह करता येणार. अच्छा ऐक सौमित्र. हा, मी ना गुलमोहरचा वॉचमनशी बोललोय. हा, तो येऊन, म्हणजे आतापर्यंत त्यांनी ऑलरेडी तो दार आहे ना अनलॉक केला असेल. हा, तू जाऊन उघड. काही काय? अरे मगाशी तो वॉचमन आला आणि म्हणाला की बाहेरून लॉक लागलंय, ते उघडत नाहीये म्हणून. माझं बोलणं झालंय, तू जाऊन बघ ना प्लीज. बरं बघतो, थांब, मी इथे लॉक जवळच आहे, लगेच बघतो. फोन चालूच ठेव. झाड्या, काय काहीतरी फालतू सांगतो यार. लॉक आहे बाहेरून. असं कसं होईल? तेच ना. अरे मी फॅक्ट तेच सांगतोय ना, मी कशाला खोटं बोलेन. मी ते लॉक जवळच ट्राय करतोय, फोन चालू ठेवून नाही उघडत आहे. प्लीज काहीतरी करा यार, मला बाहेर काढा इथून. ऐक ना सौमित्र, मी असं करते, मी तिथे येते आणि सगळं खरं खरं सांगून टाकते आता, बस झालं. नाही यार दादा, अजिबात असं काही करायचं नाही. ऐक ना तू माझं, प्लीज ऐक ना. मी या बाबतीत तुझं काहीही ऐकणार नाही. मग मी येते, मी कारणीभूत आहे सगळ्याला, मी सांगून टाकते. नाही, तुम्हाला सगळ्यांना वेळ लागले का? का असे हायपर होत आहे? हे बघा, तुम्हाला तिथे राहून काही करता येत नसेल ना तरी काही हरकत नाहीये. मी बघतो, तुम्ही काळजी करू नका, कळलं का? मी आतापर्यंत तरी सेफ आहे, मला कोणीही ओळखलेलं नाहीये. इथून कसं बाहेर पडायचं याची काहीतरी आयडिया लढवतो मी आणि बाहेर पडतो. काही काळजी करू नका, ओके? मला जास्त वेळ बोलता येणार नाही. बाय. पिंकी, काय करतेस? नाही, मी हे बघत होते लॉक उघडते का. पण इथे एकटीच काय करतेस? नाही, मी मुद्दाम नाही आले, त्या दोघांनी मला बाहेर काढलं ना. कुणी दोघांनी? शनाया आणि श्रेयस. शनाया आणि श्रेयस तुला का बाहेर काढलं? मला काय माहित, मला म्हणाले आम्हाला प्रायव्हसी हवी आहे, तू बाहेर जा.
अरे त्यांना कसली प्रायव्हसी हवी आहे? मला नाही माहित रे. मला एवढंच सांगितलं की पिंकी तू बाहेर जा, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. मी बघतोच त्यांच्या. मी आलोच, पण तू उगीच काही प्रयत्न करू नकोस हा. नेहमी ते उघडत नाहीये ना, तर आत येऊन बस ना तेवढं. ही काय घाणा चेहरा केलास, हस ना जरा. स्माइल का? अरे हसला नाहीस तर ती पटेल कशी? लाजली पाहिजे ना पिंकी. स्माइल केलं तर पिंकी लाजेल. चांगला हसलास तर लाजेल. ओके ओके. ओके बोट एका बोटात घाल. चल. रामखोर, लाज नाही वाटत तुला? स्वतःला शहाणा समजतोस? पिंकी पिंकी म्हणून मला सांगत होतास आणि माझ्या घरात माझ्या बायकोला पटवतास. सर काय करताय तुम्ही? अरे गॅरी काय बडबडतोयस तू? निशाण्या थांब, तुझ्याकडे मी नंतर बघतो हा. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि तू हा खोटं बोलतोस माझ्याशी. आतापर्यंत एवढं केलं तुझ्या हाताला, हे करतो. तुमचा गैरसमज होतोय प्लीज. अरे कसला गैरसमज? हा मला सांगतोस पिंकीला पटवायचं आणि माझ्याच घरात माझ्याच डोळ्यात देखत माझ्या बायकोला पटवतोस. शनायला गॅरी काही वाटेल ते बडबडू नकोस तू. ए शनाय, तू याची बाजू घेऊ नकोस हा. अरे तू वेडास का? मी काय घेतली त्याची बाजू? अरे मग हे काय मग हा? मी इथे आलो तेव्हा मी जे पाहिलं माझ्या डोळ्यात ते काय खोटं होतं का? नाही आता तुला दाखवतोस मी. सर, माझं ऐकून- चला माझ्याशी घेऊन. सर शनाया, तू अति होत आहे, सर. काय सगळं? काय सांगू माया? आपण सगळे बाहेर असताना या दोघांचं इथे काहीतरी. एक गप्प बस जरा तू. या असल्या बाबतीत ना सगळेच तुझ्यासारखा विचार करत नाहीत. हे असले घाणेरडे थॉट्स माझ्या डोक्यात येत नाहीत. नाही मग इथे तुम्ही दोघं जण काय करत होता? काय करत होता सांग ना. मी जेव्हा आलो तेव्हा हा श्रेयस इथे गुडघ्यांवर बसून तुला प्रपोज नव्हता का करत? तो मला प्रपोज करत नव्हता. पिंकीला कसं प्रपोज करायचं ना याचे टिप्स देत होते मी त्याला. एक्झॅक्टली. पिंकीला प्रपोज कसं करायचं याचे टिप्स देत होती ती मला. अहो तुम्हाला चांगलंच माहितीये माझं पिंकीवर किती प्रेम येते, मी किती रिस्पेक्ट करतो पिंकीचा ते. आणि म्हणूनच तुम्ही मला इकडे बोलवलत ना. तरी एवढे घाणेरडे आरोप करताना लाज नाही वाटत तुम्हाला? तू रिॲक्ट व्हायच्या आधी एकदा विचार करायला हवा होतास गुरुनाथ. सॉरी बट मला तुझं हे वागणं अजिबात आवडलं नाहीये. माया, आय एम रिअली सॉरी. मला सॉरी म्हणून काय उपयोग आहे? सॉरी म्हणायचंच असेल तर तू या दोघांना म्हण प्लीज. अरे ऑफकोर्स शनाया, काही गरज नाहीये. शनाया ऐक नाही. तू जा बाहेर. अरे आय एम सॉरी. माझं खरंच. गॅरी प्लीज बाहेर जा. गाईज इझी. नाही नाही आनंद भाऊजी, आता तर माझी खात्रीच पटली. ते त्यांना हे कळलंय की ही पिंकी वगैरे दुसरी कोणी नसून हा सौमित्रच आहे. नक्की कळलंय गुरुनाथला आणि मायाला. मॅम पण मी काय म्हणते. नाही जेनी, तू आता मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, मी जसा विचार करते ना तसा एकदा विचार करून बघा. श्रेयसचं तिथे असणं, मायाने तिथे पोहोचणं, जेव्हा सौमित्राला तिथनं बाहेर पडायचंय त्याच वेळेला नेमकं दार बाहेरून लॉक होणं, हे सगळं योगायोगाने घडलेलं नाहीये. हा एक मोठा प्लॅन आहे. मान्य आहे वहिनी, तुम्ही जे म्हणताय सगळं मान्य आहे. पण पुढे काय? नाही म्हणजे बाहेरनं त्या लोकांनी जर मुद्दाम दार लॉक केलं असेल तर आपण जाऊन ते अनलॉक नाही करू शकणार. आणि त्यांचं पुढे काय प्लॅन आहे याचा आपल्याला अंदाजही नाहीये. अरे बट आपण जाऊ शकतो ना तिथे. वॉचमननी दार उघडा म्हणून आपण भांडूयात ना त्याच्याशी. नाही 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 नाही, अजिबात नाही. आपण तिथे जाऊन भांडणार हेच माया आणि गुरुला अपेक्षित आहे. कारण तिथे ते तमाशा होणार, त्यांना ते तमाशा हवा आहे आणि त्या तमाशामध्ये ते सौमित्रला उघडं पाडणार. मॅम हे म्हणतात ते जर खरं असेल तर सौमित्र आपल्याला कॉल करतोय हेही माहित असेल का गुरु सरांना? शक्यता नाकारता येत नाही. हो ना. नाही जेनी, हे असं आता आपल्याला धीर सोडून चालणार नाही. आपल्याला सौमित्राला वाचवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. मॅम आपण मग एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पाठवूयात का तिथे? अजून एक खोटं बोलायचंय. एक सेकंड, त्यात हरकत काय? म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी आपण पुन्हा खोटं बोलायचं. आपल्याला एक खोटं निस्तरता येत नाही अजून. वहिनी, द वॉर इज ऑन. दोन्ही बाजूने. जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की सौमित्र हेच पिंकी आहे तोवर. आता अजून काय खात्री व्हायची बाकी आहे?
सगळं तर क्लिअर आहे. मला नक्की वाटतंय की गुरुनाथला आणि मायाला संशय आलाय सौमित्राचा. हे बाप, मला असं वाटतं की हा सगळा त्यांच्या प्लॅनचा भाग आहे. आपल्याला लवकरात लवकर सौमित्राला मदत करायला हवी आहे. वहिनी, आता आपण सौमित्रला जास्त अडचणीत नको आणूया. आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. तो बोलला होता ना की त्याच्याकडे काहीतरी आयडिया आहे. प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा, मी आहे इथे. वहिनी, तुम्ही आणि जॅनी तुम्ही आज जा, झोपा. मी जागा आहे. मी रात्रभर त्याच्याशी टचमध्ये राहणार. नाही, नको आनंद भाऊजी. जेनीला विश्रांतीची जास्त गरज आहे. तुम्ही तिला आतमध्ये घेऊन जा. मी आहे, तशी मला झोप नाही येणार. अरे आम ओके. नाही तसं नाही, तुला आराम करायची गरज आहे. चल चल वहिनी, आलोच मी. चल.